मेळघाटातील धारणी तालुक्यात जलसंधारणाच्या नावाखाली शासनाकडून खर्च करण्यात येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी प्रत्यक्षात व्यर्थ जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. स्थानिक स्तर विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच जलसंधारण विभागामार्फत विविध योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, सरळीकरण यासारखी कामे युद्धस्तरावर सुरू असल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्ष पाहणीमध्ये या कामांच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. धारणी तालुक्यात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले सिमेंट बंधारे अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्याने बांधण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी बंधाऱ्यांना तडे गेले असून पाणीसाठा होण्याआधीच रचना कमकुवत होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जलसंधारणासाठी महत्त्वाचे मानले जाणारे नाल्यांचे खोलीकरण व सरळीकरण बहुतांश ठिकाणी झालेले नसतानाही कागदावर पूर्ण काम दाखवून निधी खर्च दाखविण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकल्पांमध्ये चुकीची स्थळ निवड करण्यात आल्याने पाण्याचा साठा होण्याऐवजी पाणी वाहून जात आहे. परिणामी जलसंधारणाचा मूळ उद्देशच अपूर्ण राहत असून ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या कायम आहे. यामुळे शासनाचा निधी खर्च होऊनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थांच्या मते संबंधित अभियंते व कंत्राटदारांकडून संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करून निधी लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी काम पूर्ण होण्याआधीच बिलांची उचल करण्यात आली असल्याचेही आरोप आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मेळघाटासारख्या दुर्गम व आदिवासी बहुल भागात जलसंधारण ही अत्यंत महत्त्वाची गरज असताना अशा प्रकारच्या अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे विकास प्रक्रियेलाच खीळ बसत असल्याचे चित्र आहे. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.